आता आपल्या समोर पुन्हा एकदा येतोय मे बी एक नवीन थिअरी घेऊन आपला लिटल सायंटिस्ट मिहिर खरे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. दीप सारे जाती येथे विरून भिजून, वृक्ष जाती अंधारात गोठून झडून. दीप सारे जाती येथे विरून भिजून, वृक्ष जाती अंधारात गोठून झडून. जीवनाशी घेते पैजा खोकून खोकून, म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. कसं वाटलं रे आता परत मराठी गाणं? छान वाटलं. छान वाटलं ना? आपण कोणापासून सुरुवात करूया सांग? संजीवजी. संजीवजी. ओके. एक प्रिसिशनकडे लक्ष पाहावं असं मला वाटलं. अच्छा. म्हणजे ते जिथे जिथे तू थांबत होतास ते सगळे असे 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 होत होते. म्हणजे त्या पहिल्या अशा झिंगपांग गाण्यातनं बाहेर आला नाहीस असं मला वाटलं. तर ते सांभाळलं असताच तर ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी बेटर बेटर होत गेल्या असत्या. वैशाली. मला असं वाटलं एकतर ते थोडं लो पिच झाला तुझा, हाफ नोट थोडा वरती चालला असता. तू त्याच्यातली गंभीरता सादर करण्यासाठी ह्या पिचमध्ये घेतलंस खरं, पण त्यामुळे थोडे तुझे नोट्स जसे स्टेडी लागले पाहिजेत तिथून तो हलत होतास. त्यामुळे त्या गाण्यातली जी शब्दांची सिरियसनेस आहे, शब्दांचा जो गर्भित अर्थ आहे तो जात होता. अवधूत दादा. मिहिर, तुझे उच्चार छान आहेत, तुला समज गाण्याची खूप छान आहे, तुझ्या इथे सगळं येत असतं. मग ते काय काय वेळेला जे इकडनं येत नाही ते तू स्किप करतोस असं मला वाटतं. आता कसं होतं की हे आम्ही सुरुवातीच्या राऊंड्समधनं कौतुकाने तुमच्याकडनं ऍक्सेप्ट केलं असं, पण ह्या राऊंडला तुम्ही अशा गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून इतकं लाईटली घेऊन चालणार नाही ह्या राऊंडला. मी याच्यावर नाही, मला असं तुला विचारावं वाटलं की तू गाणं शिकतोस का, शास्त्रीय संगीत शिकतोस? हो. मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांपैकी जे कोण शिकतात उत्तमच आहे, पण शिकत नसेल तर तुम्हाला कुठलाही फॉर्म, इंडियन फॉर्म गायचा असेल तर क्लासिकलची बैठक असेल, जरी तुम्ही ख्याल गायक नाही बना काही हरकत नाही. त्याचे बेनिफिट सांगतो. एक तर आवाज स्टेडी लागणं, जर रियाजाची पद्धत जी शिकवली जाते त्याच्यामध्ये स्वर स्टेडी ठेवण्याचाही रियाज होतो, पलटे असतात, ताण असतात, त्यामुळे तो फ्लेक्झिबिलिटीचाही रियाज होतो. आता सगळेच क्लासिकल गातात ते सगळे फ्लेक्झिबल व्हॉइस आपला करू शकतात असं नाही, पण त्यातलं तत्व काही झूट नसतं. आज जे सगळे चांगलं काम करतात त्यातले मोस्ट ऑफ देम त्यांनी त्याचा आढावा घेतलेला आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ते शिका. शिवाय रागांमध्ये जे ॲस्थेटिक्स असतं, रागाच्या स्वरांमध्ये जे ॲस्थेटिक्स असतं त्याचा एक आपल्याला जो अंदाज आला, लक्षात आलं काय आहे, तर ते कुठलाही फॉर्म गाण्यासाठी उपयोगी पडतं आणि गळा तयार होण्याच्या दृष्टीने त्याचा खूप उपयोग होतो. तर हे तुला जे प्रॉब्लेम आहेत ना ते आलेच नसते. आता हे झालं परीक्षकांनी सांगितलं गाण्याबद्दल. मग गाण्याच्या काहीतरी वेगळं तुला विचारायचं आहे. म्हणजे मी खरं तर थांबले हे तुला विचारायचे की आता नवीन थिअरी काय ते सांग. बाबा मीटिंग थिअरी. काय? बाबा मीटिंग थिअरी. बाबा मीटिंग थिअरी. ओके. म्हणजे बाबा सोसायटीच्या वगैरे मीटिंगला जातात, तर प्रत्येकाची इच्छा असते की बाबा आपल्यावर निदान आठवडाभर तरी फिदा असावेत. संडे टू संडे काहीतरी असं करायला पाहिजे की बाबा खुश. तर बाबा जेव्हा मीटिंगला जातात सोसायटीच्या, तेव्हा घड्यात बरोबर 20 मिनिटं झाली की तिकडे जायचं जिथे मीटिंग असेल तिथे, आणि बाबांना सांगायचं बाबा चला घरी पाहुणे आलेत. बाबा लगेच उठतात आणि घरी येतात, कारण काय कुठल्याही बाबांना सोसायटीच्या मीटिंगमध्ये कायम कंटाळा येतो. कुठेही बस. हे अगदी सत्य बोललास बाबा.
वैशालीताईंनी मत दिलाय आणि अवधूत दादांनी पण. ओके, ऑल द बेस्ट. आता पुन्हा एकदा आपल्या समोर येते भूत फ्रेंड शमिका भिडे. रसिका मी कैसे गाऊ गीत रसिका, ओ रसिका मी कैसे गाऊ गीत रसिका. दाटून आले घन आसवांचे, दाटून आले घन आसवांचे, मिटलेल्या पापणी तरे रसिका मी कैसे गाऊ गीत रसिका. मैफल सुखाची झाली विराणी, मैफल सुखाची झाली विराणी, उरे वेदनांची जखमी कहाणी, जखमी कहाणी, रडते स्वप्न व्यथित रे रसिका मी कैसे गाऊ गीत रसिका, मी कैसे गाऊ गीत रसिका. शमिका, खूप छान झालं गाणं. आणि हे मला एकदम खूप जुन्या आठवणी आहेत या गाण्याच्या. आईनी मला लहानपणी एकदम हे गाणं शिकवलं होतं आणि तिचं नेहमी तिची तक्रार असायची की मी तिच्याकडे कधी बसून गाणं शिकले नाही म्हणून. तर हे गाणं मी बसून शिकले होते मात्र. सो थँक्यू माझे पूर्ण एकदा परत मेमरीज रिवाईव्ह करण्यासाठी. कुणापासून सुरुवात करूया? संजीव दादा. संजीव दादा. ओके. मला तुझ्या आवाजातले कट्स फार आवडतात. सुंदर कट्स आहेत तुझ्या आवाजाला. थँक्यू. आणि ते पहिले तू गाणं गायलेस करीना कपूरचं, त्याच्याविषयी इतकं कॉन्ट्रास्ट गाणं आणि खूप छान मूडमध्ये शिरलीस तू. कारण आता अदरवाईज जे चालू होतं त्याच्याविषयी एकदम मूड बदलला आहे. तर त्यामुळे तो कोमल रिषभ छान छान चालू होतं तुझं. आणि त्यातलं ॲस्थेटिक्स खूप चांगलं सांभाळत होतीस. प्रिसिशन रियाज आणि वाढेल आपोआप. पण अदरवाईज मजा आली. थँक्यू. अवधूत. क्या बात है, आज तो फुल फॉर्म में दिखती हैं आप. हाँ, ये भाई पल्लवीच्या बाबतीत काय नि मानते. एलिमिनेशन राऊंड पासून मी तुला बघतोय ना, तर तुझा ग्राफ सगळ्यात जास्त फास्ट आहे. सगळ्यात म्हणजे कुठे, म्हणजे आता काय मला तर सॉलिड असं वाटायला लागलं की आपण मॅचेस सुरू झाल्यानंतर आपण त्यांच्या भाषेत सांगायचं तर विचार करायला लागतो की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया फायनल होणार किंवा पाकिस्तान आणि इंडिया झाली पाहिजे आणि झिम्बाब्वे आणि कोण होतं, केनिया, झिम्बाब्वे आणि केनियाची फायनल होऊन त्याच्यातनं कोण जिंकणार असा प्रश्न, असं काहीतरी व्हायला लागलंय. म्हणजे आणि तू एकदम अशी सरसर 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 वरती जायला लागली. असं असाच टिकवून ठेव तुझा सगळा जोर जो आहे तो. आणि सगळ्या तुझ्या स्पर्धकांना मी असं सांगतो की हिच्यापासून वाचा, इस पे नजर रे. वैशाली. तू प्रत्येक गाणं विचार करून निवडतेस की या गाण्यामध्ये मला काय दाखवता येईल, त्याच्या विरुद्ध दुसरं गाणं निवडताना जे त्या गाण्यात नाही आहे या गाण्यात आहे, हा सगळा तुझा विचार त्या पाठचा कळतोय आम्हाला. ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि त्या प्रत्येक गाण्याला तू खूप छान न्याय देतेस. कारण आत्ता या गाण्यामध्ये सगळे खालचे स्वर कंट्रोल करून गाणं, ते एक्सप्रेशन सकट गाणं, प्लस जेव्हा वरच्या सगळ्या ज्या ताना आहेत त्याही तितक्याच कंट्रोल्ड गाणं, ही खूप कठीण, म्हणून हे गाणं कठीण आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. शमिका, भूतांविषयी काही नवीन आहे का तुझ्याकडे सांगायला? कोकणातली भूतं जी असतात म्हणजे हडळ, मुंजा, बापरे. मानकाप्या वगैरे, तर नावं नको सांगूस, मलाही भीती वाटते ऐकून. मग मी जेव्हा हिंदी म्हणजे हॉरर फिल्म्स बघते तेव्हा एवढं काही मला वाटत नाही. आणि असं मला वाटतं की मला जर एक चान्स दिला तर या कोकणी भूतांना काहीतरी प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून मी असा फिल्म काढेन. पण म्हणजे ही भूतं दिसायला खूप हॉरर असतात, पण जेवढी हॉरर असतात तेवढी आतून मऊ सुद्धा असतात, कारण ती कोकणातली भूतं आहेत.
दोनदा मिळाले चमिका. Thank you. बेस्ट ऑफ लक. यानंतर पुन्हा एकदा आपल्या समोर येते पेट फ्रेंड राधिका नांदे. कसं वाटतंय आता? छान वाटतं. दोन्ही गाणी झालेली आहेत. हो हो ना? हो हुश वाटतंय का? हो. छान झालं गाणं. Thank आपण कुणापासून सुरुवात करूया? संजीव दादांपासून. अरे वा. आता मी तुला फायनलच्या दृष्टीने टिप्स देतो. हां, तू ओव्हरऑल छानच गायलीस. तिथून सुरू नाही करत. थोडं आता तो चालीतून बाहेर पड. हां, की मी चाल करेक्ट गाते ना, माझे सूर लागतात ना, तुझं लागतात ते, किंवा तुझं ते होणार आहे बरोबर, मग ती बहरून येईल आपोआप. हां, काल पण मी तुला हे सांगितलं होतं, पण हे मी तुला फायनलच्या आता जबरदस्त तेव्हा होईल ना कॉम्पिटिशन. सगळे लोक एकदम गाळून सगळे असे इंडियाची टीम असते तशी येईल ती. तर तेव्हा थोडं एवढं लक्षात घेते, तू गाणारच चालीकडे लक्ष ॲटोमॅटिक तू दिलं नाहीस ना की तू एकदम त्या एक्सप्रेशनमध्ये घुसशील. मगाच्या गाण्यापेक्षा आत्ताचं बेटर झालं. सूर अजून जरा पक्का व्हायला पाहिजे, कारण आत्ताच्या ह्या राऊंडला ठीक आहे, पण पुढच्या राऊंडला जर का गेलीस तर तुला अजून खूप जास्त ॲक्युरसी असायला हवी सगळ्याच छोट्या छोट्या बारक्याव्यांमध्ये. तर डोंट टेक एनिथिंग लाईटली. अंतऱ्यानंतरचं लँडिंग एवढ्या जोरात हुकलं, आठवतं ना तुला? काहीतरी वेगळे 10 विचार डोक्यात चालू असतात, टेन्शन असतं असं. त्यामुळे कॉन्सन्ट्रेटेड गा, तर काय टेन्शन नाही. तुझ्या आवाजात जितकी ताकद आहे ना, त्या तेवढ्या ताकदीने तू नाही गायलीस. का सांगू? आणि तुझं हे प्रत्येक गाण्यात मी ऑब्झर्व करते की तू शब्द पूर्ण उच्चारत नाहीस. रजनीगंधा गंधापर्यंत गेला की तो सूरही अर्धवट राहतो. तुझा सुरांचा प्रॉब्लेम नाही आहे, तुझा शब्दांचा प्रॉब्लेम आहे. त्याच्याकडे पूर्ण लक्ष दे. खूप महत्त्वाचं आहे तुला ह्याच्यावर अभ्यास करणं, कारण सूर गाणं ऐकल्यावर 10दा ऐकल्यावर आता तुमच्या स्टेजला बेसिक गाणं तुम्ही अब्झॉर्ब करू शकता. त्याच्या पलीकडे जाऊन ते गाणं जास्त का चांगलं वाटते, का ते प्रोफेशनल म्हणतात त्या जे कोण गात आहे त्याला, कारण पूर्ण शब्दोच्चार शब्दाच्या शेवटापर्यंत तो सूर टिकवून धरणं, या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला जमल्या पाहिजेत. हां, कारण तुझ्या आवाजात त्यामुळे होत आहे काय, तुझा आवाज पूर्णपणे खुलून येत नाहीये, अर्धवट इथपर्यंत होतो, इथून आला पाहिजे अजून. हां, काळजी घे. ऑल द बेस्ट. दोन पॉइंट मिळालेत राधिका. बेस्ट ऑफ लक. निळ्या निळ्या मैफिलीत घुमली, हिरवी हिरविता हिरवी हिरविता. सारे ग म प, आई ग सारे ग म प.